मंडळी, गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्यांनी सगळ्यांनाच हादरून सोडलंय. देवाचा आव आणून या भोंदूबाबानं अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याच्या घटना समोर येत आहेत. आणि हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईतल्या एका भोंदूबाबानं स्वतःला भगवान शंकर असल्याचं सांगत पुण्यातल्या एका महिलेला जाळ्यात ओढलं. तू माझी पार्वती आहेस असं सांगत त्यानं तिचा विश्वास संपादन केला आणि धार्मिक गोष्टींचा आधार घेत तिचं मानसिक शोषण केलं. यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा देखील आरोप आहे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर धैर्य एकवटत या महिलेनेही पुढे येत या भोंदूबाबा विरोधात वसईत तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातल्या मांजरी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी अखेर त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. पण हा भोंदूबाबा नेमका कोण आहे, त्यांनी या महिलेला कसं फसवलं आणि पोलिसांनी त्याला कसं पकडलं, हा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता अध्यात्म आणि धर्माच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणारा आणखी एक धक्कादायक प्रकार वसईत उघडकीस आलाय. स्वतःला धर्मगुरू म्हणून घेणारा आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख असलेला ऋषिकेश वैद्य याच्यावर पुण्यातल्या 35 वर्षीय महिलेने अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. मात्र पुणे पोलिसांनी त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या भोंदूबाबाने मी तुझा शंकर आहे, तू माझी पार्वती आहेस असं सांगत महिलेचा विश्वास जिंकला आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित महिला मूळची पुण्यातील असून ऑक्टोबर 2023 मध्ये तिची ओळख फेसबुकच्या माध्यमातून ऋषिकेश वैद्यशी झाली होती. या महिलेला ईश्वराची उपासना कशी करायची याचं तंत्र तुला शिकवतो, माझ्या अंगात दैवी शक्ती आहे असं सांगून त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला आणि मांजरी परिसरात त्या महिलेची भेट घेतली आणि तिथे त्याने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर या भोंदूबाबानं महिलेचे काही फोटोजही काढले होते. त्यानंतर तिला वसईत बोलावून पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचंही महिलेनं आपल्या फिर्यादीत नमूद केलाय. नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर या पीडित महिलेनं धैर्य एकवटत पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4 पथकं तयार केली होती. या पथकांनी कसून शोध घेतल्यानंतर आरोपी पिंपरी परिसरात असल्याची माहिती मिळाली आणि गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकाने त्याला अटक केली आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी माहिती देताना सांगितलं की या आरोपीने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. दैवी शक्तीचा आभास निर्माण करून त्यानं महिलांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा प्रकारची कुणाचीही तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुढे येत पुणे पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. म्हणजे ऋषिकेश वैद्य हा वसई परिसरातला एक स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई नावाच्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. तो वसई पश्चिम इथल्या स्टेला परिसरात असलेल्या ओम राधाकृष्ण इमारतीमध्ये तळमजल्यावर आपल्या कुटुंबासह राहतो. ऋषिकेश वैद्य हा आमची वसई या संस्थेच्या माध्यमातून वसई विरार पट्ट्यात सक्रिय होता. या संस्थेच्या नावानं तो सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करायचा. वसई किल्ल्यातील दीपोत्सव, शहरातील विविध धार्मिक उत्सव आणि आध्यात्मिक प्रवचनं त्यांनी केली होती. याद्वारे त्यांनी हिंदू धर्मातील तरुण तरुणी आणि महिलांना मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आकर्षित केलं होतं. धर्माच्या नावाखाली तो समाज प्रबोधन करत असल्याचा आव आणायचा. स्वतःला आध्यात्मिक गुरु मानणारा ऋषिकेश सोशल मीडियाचा वापर करून लोकांच्या संपर्कात राहायचा. याच माध्यमातून त्यानं पीडित महिलेशी ओळख वाढवून तिला अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं आपल्या जाळ्यात ओढलं. यानंतर तिची फसवणूक केली. दरम्यान पीडित महिलेच्या फिर्यादीनंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या भोंदूबाबाचे कारनामे नवे नसून 2018 सालीच त्याच्या विरोधात धक्कादायक आरोप समोर आले होते. त्यावेळी या भोंदूबाबाने एका मुलावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला होता. मात्र समाजात बदनामी होईल या भीतीपोटी संबंधित मुलाच्या पालकांनी तक्रार मागे घेतल्याचा दावा केला जातो. त्यामुळे ते प्रकरण तेव्हाच दडपलं गेलं. तरीही वसईतील काही जागरूक तरुणांनी सोशल मीडियावर या भोंदूबाबा विरोधात आवाज उठवला होता. त्याच काळात आरोपीचे मोठे बंधू धनंजय शास्त्री वैद्य यांनी स्वतःला पूर्वीच्या शंकराचार्यांचे शिष्य असल्याचा दावा केला होता. मात्र भूपेश पाटील यांनी संबंधित पीठाकडून माहिती घेतली असता असा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर या दोन्ही बंधूंविषयी आणखी एक गंभीर आरोप समोर आलाय. तो म्हणजे हे दोघे घरगुती पूजा अर्चा आणि धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली लोकांकडून 25 ते 40 हजार रुपये घेत असल्याचंही सांगितलं जात आहे.
म्हणजे या सगळ्या प्रकरणात पाहिलं तर नाशिकमधील अशोक खरात प्रकरण असो किंवा वसईतील ऋषिकेश वैद्य प्रकरण, दोन्ही ठिकाणी पॅटर्न एकच आहे, श्रद्धेचा गैरवापर आणि विश्वासघात. स्वतःला देवाचा अवतार, देवी शक्तीचा धनी सांगत लोकांच्या भावनांशी खेळ करणारे हे भोंदू बाबा आधी विश्वास जिंकतात, मग मानसिक जाळं विणतात आणि शेवटी त्याचाच गैरफायदा घेतात. ही फक्त एक दोन घटनांची गोष्ट नाहीये, तर समाजात खोलवर पसरलेली एक गंभीर समस्या आहे. पण या सगळ्यात एक सकारात्मक बाब म्हणजे आता पीडित महिला पुढे येत आहेत, आवाज उठवत आहेत आणि हेच बदलाचं खरं चिन्ह आहे. म्हणूनच कुणीही किती मोठा दावा करत असला तरी अंधश्रद्धेला बळी न पडता विचार करणं गरजेचं आहे आणि जर कुठे चुकीचं घडत असेल तर गप्प न बसता आवाज उठवणं हीच खरी शक्ती आहे. कारण श्रद्धा ही अंध नसावी, ती जागरूक असावी. बाकी सध्या राज्यात सुरू असलेल्या फसवणुकीच्या घटनांबद्दल आणि बंधुभावांच्या कारनाम्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.